समजा जर तुम्हाला भगवान श्रीकृष्णाने विचारलं की पृथ्वीवर अशी कोणती जागा आहे जिथे मी माझ्या भक्तांसाठी सर्वाधिक प्रेमाने उभा आहे, तर तुमचं उत्तर काय असेल? वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी की पंढरपूर? कारण महाराष्ट्रातील संतांनी पंढरपूरला फक्त तीर्थक्षेत्र म्हटलं नाही, तर भूवैकुंठ म्हणजेच पृथ्वीवरील वैकुंठ म्हटलंय. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर वैकुंठ हे आध्यात्मिक जगत असेल तर पृथ्वीवरती वैकुंठ कसं असू शकतं? हा फक्त भक्तीचा भाव आहे की यामागे काही शास्त्राचा आधार आहे? आज आपण भावना, परंपरा आणि शास्त्र या तिन्हींच्या प्रकाशात या रहस्याचा शोध घेणार आहोत. दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालत एकाच ठिकाणी येतात. ना कोणाचं निमंत्रण, ना कोणाचं बक्षीस, ना कोणाची सक्ती. मग कोणती शक्ती त्यांना पुन्हा पुन्हा पंढरपूरकडे खेचते? ही फक्त परंपरा आहे की या भूमीत खरंच काहीतरी दिव्य आहे? हा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर आधी वैकुंठ म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. आपण अनेकदा ऐकतो की भगवान विष्णू हे वैकुंठात राहतात. हे खरं आहे, पण वैकुंठ ही फक्त एक जागा नाही आहे, तर ती एक अवस्था आहे जिथे कुंठा नाही, म्हणजेच अडथळा, निराशा किंवा दुःख नाही. म्हणूनच त्याचं नाव वैकुंठ, भगवान विष्णूंचं दिव्य धाम. ना जन्म, ना मृत्यू, ना मत्सर, ना भीती, ना दुःख, फक्त भगवंतांची अखंड सेवा आणि आनंद. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे भौतिक जगत तात्पुरतं आहे, पण त्यांचं दिव्य धाम हे सनातन आहे. म्हणजे आपण ज्या जगात राहतो त्याच्या पलीकडे एक नित्य आध्यात्मिक जग आहे. मग प्रश्न असा आहे, जर वैकुंठ या भौतिक विश्वाच्या पलीकडे आहे तर पृथ्वीवरील पंढरपूरला भूवैकुंठ असं का म्हणतात? आता याचं उत्तर आपल्याला कुठल्या नकाशामध्ये सापडणार नाही, तर ते संतांच्या अनुभवात सापडेल. संतांनी पंढरपूरला भूवैकुंठ का म्हटलं? विचार करून पहा. एक वारकरी आहे, 15 दिवस सतत चालत आहे, पायाला फोड आले आहेत, पाऊस सुरू आहे, शरीर थकलं आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान आहे. कोणी विचारतं, इतका त्रास करून दरवर्षी का चालत येता? तो हसतो आणि म्हणतो, अरे माझ्या विठूच्या घरी मी चाललोय. आता लक्ष द्या, तो असं म्हणत नाही की मी कुठे शहरात जातोय किंवा कुठल्या गावी चाललोय. तो म्हणतोय की मी घरी चाललोय. का? कारण वारकरी संप्रदायासाठी किंवा तमाम वैष्णवांसाठी पंढरपूर हे फक्त तीर्थक्षेत्र नाही, तर भगवंतांचं सजीव निवासस्थान आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा जेव्हा पंढरीची आठवण येते तेव्हा मनाला एक वेगळाच आनंद होतो. संत नामदेव महाराजांसाठी विठ्ठल हा फक्त मंदिरातील देव नव्हता, तर तो घरचा सखा होता. संत ज्ञानेश्वरांनी भक्तीचा जो मार्ग दिला त्याचा केंद्रबिंदूही हा उभा असलेला विठ्ठलच होता. म्हणून संतांनी या भूमीला भूवैकुंठ म्हटलं, कारण त्यांच्या अनुभवानुसार इथे भगवंत भक्तांपासून दूर नव्हते, तर भक्तांसाठी उभे होते. पण इथेच एक अत्यंत रंजक प्रश्न निर्माण होतो. विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णू की स्वयं श्रीकृष्ण? सुमारे 500 वर्षांपूर्वी श्री चैतन्य महाप्रभू म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वतः पंढरपूरमध्ये आले होते. श्री चैतन्य महाप्रभूंनी पंढरपूरमध्ये नेमकं काय अनुभवलं? गौडीय वैष्णव संप्रदाय पंढरपूरकडे कोणत्या नजरेने पाहतो? आणि पंढरपूर खरंच पृथ्वीवरील वैकुंठ आहे का, की त्यामागे याच्याहूनही अधिक असं काही सुंदर तत्वज्ञान दडलं आहे? श्री चैतन्य महाप्रभू पंढरपूरला का आले? आता या कथेतील सर्वात सुंदर अध्याय सुरू होतो. सुमारे 500 वर्षांपूर्वी हरिनामाचा संदेश संपूर्ण भारतात पोहोचवण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताच्या यात्रेला निघाले. या यात्रेत त्यांनी श्रीरंगम, कुर्मक्षेत्र, उडुपी अशा अनेक पवित्र स्थळांना भेट दिली. पण याच यात्रेत ते पंढरपूरलाही आले. मग प्रश्न असा आहे की इतकी सर्व तीर्थक्षेत्र असताना महाप्रभूंनी पंढरपूरला विशेष महत्त्व का दिलं? कारण त्यांनी इथे फक्त मंदिर पाहिलं नाही, त्यांनी इथे भक्ती पाहिली. एक अशी भक्ती ज्यात राजा आणि रंक, ब्राह्मण आणि शेतकरी सर्वजण एकाच हरिनामात एकरूप झाले होते. गौडीय वैष्णव परंपरेत हरिनाम संकीर्तन हे कलियुगातील सर्वोच्च धर्म मानलं गेले.
आणि पंढरपूरमध्ये महाप्रभूंनी त्याच हरिनामाचा जिवंत प्रवाह अनुभवला. मग विठ्ठल कोण, विष्णू की श्रीकृष्ण, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. वारकरी संप्रदायात विठ्ठल म्हणजे पांडुरंग, विष्णू आणि श्रीकृष्ण या सर्व दिव्य स्वरूपांचा प्रेममय अनुभव. श्रीकृष्ण हे स्वयं भगवान आहेत. विष्णूंसह भगवंतांची सर्व दिव्य रूपे एकाच परम सत्याची विविध लीला आणि भाव प्रकट करतात. विठ्ठल म्हणजे स्वयं श्रीकृष्णांचं एक अद्भुत भक्तवत्सल रूप आहे. म्हणून इथे मतभेद नाही तर भावाचा विस्तार आहे. मग पंढरपूर खरंच भूवैकुंठ आहे का? आता या संपूर्ण व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे होय, पण त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. वारकरी संत जेव्हा पंढरपूरला भूवैकुंठ म्हणतात तेव्हा त्यांचा अर्थ असा नसतो की ही भौतिक पृथ्वी पूर्णपणे आध्यात्मिक वैकुंठात बदलली आहे. त्यांचा अर्थ असतो ही ती भूमी आहे जिथे भगवान आपल्या भक्तांसाठी विशेष कृपेने प्रकट झाले आहेत. आणि इथेच गौडीय वैष्णव तत्वज्ञान एक अत्यंत सुंदर दृष्टिकोन देतं. भगवंतांचं धाम हे केवळ एक भौगोलिक स्थान नाही आहे. धाम म्हणजे जिथे भगवंतांची उपस्थिती, त्यांची कृपा आणि त्यांची लीला प्रकट होते. आता व्हिडिओच्या सुरुवातीला जो आपण प्रश्न घेतला होता की पंढरपूर हे पृथ्वीवरील वैकुंठ आहे का, आता त्याचं उत्तर फक्त होय किंवा नाही एवढंच नाही. खरं उत्तर याहूनही अधिक सुंदर आहे. पंढरपूर फक्त एक शहर नाही, फक्त एक मंदिर नाही किंवा फक्त एक यात्रा नाही. ते भगवंत आणि भक्त यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. वारकरी संतांनी त्याला भूवैकुंठ म्हणलं कारण त्यांनी या भूमीत भगवंतांची जिवंत अनुभूती घेतली. कोणत्याही धामाची महानता फक्त त्या भूमीत नसते, तर त्या धामात जागृत होणाऱ्या भक्तीत असते. म्हणून प्रश्न असा नाही आहे की पंढरपूर हे भूवैकुंठ आहे का. प्रश्न असा आहे की आपण पंढरपूरला कोणत्या नजरेने पाहतो. जर आपण फक्त दगड पाहिला तर ते मंदिर आहे. जर आपण फक्त इतिहास पाहिला तर ते तीर्थक्षेत्र आहे. आपण जर प्रेमाने आणि भक्तीने पाहिलं तर त्याच विटेवर उभा असलेला विठ्ठल आजही तुमची आमची वाट पाहत उभा आहे. आणि कदाचित याच कारणासाठी शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी पंढरपूरकडे चालत नाहीत, तर ते आपल्या घरी परतत असतात. हरे कृष्णा, रामकृष्ण हरी.